रात्रीच्या अंधारात एकाच वेळी 6 मुलींवर तो साप दंश करून जातोय आणि 3 मुली हॉस्पिटलाइज्ड होत आहेत आणि 3 मुली जागीच ठार होत आहेत. कुठेतरी आम्ही ह्याचा विरोध करतोय, जाहीर निषेध करतोय आणि आम्हाला हे मान्य नाही. मुळात तर राहुल गांधीजी जे आहेत ते खूप कम्फर्ट झोन मध्ये ठेवणारे व्यक्तिमत्व आहेत. तर एक राहुल गांधींमुळे आम्हाला तो स्टेज मिळाला, ऑन स्टेज आम्ही बोललो, त्यातल्या त्यात एकाच कम्युनिटीच्या 2 विद्यार्थिनींना आम्हाला चान्स मिळतोय, ही खूप महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. आणि राहुल गांधींजींच्या जी टीम होती ज्यांच्या थ्रू आम्ही गेलो होतो ते आम्ही त्यांच्यासाठी खूप थँकफुल आहोत आणि त्यांनी जी आमची मदत केली ती आम्ही आयुष्यात कधी विसरणार नाही. मित्रांनो, काल पुण्यामध्ये छात्रों की गूंज हा एक मोठा कार्यक्रम झाला ज्याच्यामध्ये लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आले होते आणि या कार्यक्रमामध्ये राहुल गांधींनी महिलांविषयीच्या एज्युकेशन सिस्टम असेल किंवा एकूण ज्या काही समस्या आहे, मनुवाद कसं शोषण करताय त्याच्या विरुद्ध कसं बंद करायला पाहिजे, स्मॅश पॅट्रियार्की हा नारा त्यांनी दिला. आणि या कार्यक्रमाची चर्चा फक्त पुण्यातच नाही, फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभर होती आणि सगळं पुणे काल राहुलमय झालं होतं. पण याच कार्यक्रमादरम्यान जिथे 15,000 मुली आल्या होत्या त्या 15,000 मुलींमध्ये काही मुली राहुल गांधींना प्रातिनिधिक स्वरूपात भेटल्या होत्या. त्यापैकी 2 महाराष्ट्रातील आदिवासी समूहातील मुली ज्यांची खूप चर्चा होते, ज्या पद्धतीचा त्यांचा संवाद राहुल गांधींसोबत झाला होता. त्यापैकी सुचित्रा आपल्या सोबत आहे. तर सुचित्रा सोबत आपण बोलूयात की तिचा काय अनुभव होता, काय समस्या आहेत आणि ती या सगळ्या गोष्टींकडे छात्रों की गूंज असेल, एकूण आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचे प्रश्न असेल, आदिवासी समाजातील मुलींचे प्रश्न असतील, याविषयी आपण तिच्याशी बोलणार आहोत. सुचित्रा, तुमचं नाव आणि कुठलं आहात, शिक्षण, असं थोडक्यात माहिती द्या. माझं नाव सुचित्रा अनंता पागी आहे आणि मी मूळची वसईची आहे. वसई पालघरचा एक तालुका आहे आणि तिथून मी बिलॉंग करते. मी मागच्या 5 वर्षापासून पुण्यात आहे. हे 5वं वर्ष सुरू आहे मला. माझं ग्रॅज्युएशन मी गरवारे कॉलेजला कम्प्लीट केलंय आणि आता मी एस एम जोशी हडपसरचं जे कॉलेज आहे तिथे इकॉनॉमिक्स मध्ये मास्टर्स करतेय. आणि मुळात मी एक आदिवासी समाजाची मुलगी आहे, वारली समाजाची मुलगी आहे. माझं फॅमिली बॅकग्राऊंड एक मिडल क्लास फॅमिली मधून मी बिलॉंग करते. माझे पप्पा शेतकरी आहेत, माझी आई हाऊसमेकर आहे आणि तरी मी इथे शिकते. आणि ती एक आशेचं माझं किरण हेच की आदिवासी विकास विभागामधून जी वसतिगृह फॅसिलिटी आहे त्या थ्रू मी शिकते आणि त्याच्या थ्रू जी डीपीटी मिळते जेवणासाठी त्याच्यावरच आम्ही आदिवासी विद्यार्थी जे असतो ते डिपेंड असतो. तर काल जेव्हा आम्ही राहुल गांधींना भेटलो त्याच्या अगोदर बोलणार होते महिलांसोबत की सिक्युरिटी आणि फ्रीडम. जेव्हा महिलांचा सिक्युरिटीचा विषय येतो तेव्हा ज्या गर्ल्स असतात, फिमेल्स असतात, त्या काय फील करतात आणि त्यांच्या सिक्युरिटीचा जो मुद्दा आहे तो कसा आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सिक्युरिटी कोणत्या प्रकारची आहे. आणि फ्रीडम म्हटलं तर घराच्या बाहेर किंवा समाजामध्ये मुलींचा फ्रीडमचा प्रश्न येत नाही. आपल्या घरामध्ये खोलीपासून आपल्या बेड पासून सुरुवात होते. जर आपला भाऊ असेल तर आपल्याला म्हणतो की तू तर लग्न करून जाणार आहेस तर तुला बेडरूमची काय गरज. तर तिथपासून फ्रीडमची सुरुवात होते. तर समाजापर्यंत शिक्षण, हायर एज्युकेशन, मग ते आउट ऑफ इंडिया असेल किंवा इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये असेल, फ्रीडमचा हा विषय येतो. सिक्युरिटी म्हटलं तर आपण आपल्या घरामध्येच कधी कधी सेफ नसतो. आता ज्या बातम्या येतात की शेजारच्याच मुलाने लहानशा मुलीवर अत्याचार केला, तर जो सिक्युरिटीचा विषय येतो त्याच्यामध्ये हरेस करणं, छेड काढणं असे प्रकार घडतात. तर हेच मुळात स्पेसिफिक विषय होते राहुल गांधीजींच्या त्या इव्हेंटमध्ये. तू त्या इव्हेंट नाही, तो जो कार्यक्रम होता राहुल गांधीजींचा, त्या कार्यक्रमामध्ये आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचे स्पेसिफिक कुठल्या समस्या तुला आता वाटतंय? तू आता सध्या पण तू आंदोलनात होती, तर एकूण आदिवासी विद्यार्थी, आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे नेमकं काय प्रश्न आहेत, तुला काय वाटतं? ते स्पेसिफिक जे 2 मुद्दे होते त्याच्यानंतर आम्ही खूप त्यांना रिक्वेस्ट करून आमचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला होता आणि आम्हाला तो चान्स मिळाला 30-40 पब्लिक समोर विषय मांडण्याचा आणि आम्हाला सक्सेस रेट पण खूप छान मिळालं. त्यामध्ये आम्हाला असं दिसून आलं की आमच्या ज्या समस्या आहेत त्या कुठेतरी छोट्या मोठ्या समस्या नाहीयेत. त्याच्यामध्ये जो 5 ऑगस्टचा आणि 14 ऑगस्टचा जो GR आहे जो महाराष्ट्र शासनाने काढला आहे
जो विरोधी जी आर आहे तो आम्हाला थोडाही मान्य नाहीये, कारण त्यांनी त्याच्यामध्ये अगोदर तर 5 ऑगस्टला त्यांनी 26 वर्षाची अट टाकली की 26 वर्षापर्यंत तुम्ही वसतिगृहामध्ये राहू शकता, त्याच्यानंतर तुम्हाला वसतिगृहामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही आंदोलन करतोय, जेव्हा आम्ही आवाज उचलतोय, त्यानंतर 14 ऑगस्टला पुन्हा एक जी आर काढला जातो. त्याच्यामध्ये त्यांनी 30 वर्षाची जी वयोमर्यादा आहे ती त्याच्यामध्ये त्यांनी अट टाकलेली आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे की जर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हटली, एमपीएससी युपीएससी म्हटली आणि मोस्ट ऑफ स्टुडंट्स हे कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतात, तर त्याचा जर रेशो बघायला गेला मागच्या 10 वर्षाचा, तर सक्सेस रेट 30च्या पलीकडे आहे. म्हणजे 32, 34 आणि 36 असं सक्सेस रेट आहे. तर मला म्हणायचं, जो महाराष्ट्र सरकारने जो जी आर काढला आणि ज्याच्यामध्ये वयोमर्यादा त्याची जी त्यांनी अट टाकली, ती कोणता विचार करून, म्हणजे त्यांनी रेशो वगैरे काही चेक केले नाही, त्यांनी असंच आंधळेपणाने जी आर काढला. आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा 2017ला सुप्रीम कोर्ट जेव्हा नोटीस काढतं की 12,500ची विशेष पदभरती करा आदिवासी समाजाची, तेव्हा तत्काळ पदभरती करा अशी नोटीस काढली जाते. पण आजपर्यंत जेव्हा 10 वर्ष कंप्लीट होतात तरी आजपर्यंत ती 12,500ची पदभरती काही होत नाही. 1 वर्ष अगोदर जेव्हा मुख्यमंत्री साहेब म्हणतात की पुढच्या 100 दिवसामध्ये ती 12,500ची पदभरती आपण करू, पण आणखीही ते पदभरती होत नाहीये. म्हणजे महाराष्ट्र सरकार आम्हाला कुठेतरी डावळण्याचा प्रयत्न करते, आमच्या शिक्षणावर कुठेतरी अनुस्वार टाकण्याचा प्रयत्न करते, फुल स्टॉप आणण्याचा प्रयत्न करते आणि आम्हाला ते मान्य नाहीये. आणि ज्या आश्रमशाळा आहेत आदिवासी विकास विभागाच्या, 2011च्या जी आर मध्ये असं लिहिलंय की दर 6 महिन्यांनी पेस्ट कंट्रोल वगैरे, स्वच्छता ध्यानात ठेवून आणि आरोग्य त्यासाठी पेस्ट कंट्रोल वगैरे करावं. दर 6 महिन्यांनी डॉक्टर्स येऊन चेकअप करतील मुलांचे. पण तसं काय होताना दिसत नाहीये, कारण आता जेव्हा गडचिरोलीमध्ये 6 विद्यार्थिनींना साप दंश करतोय, म्हणजे खूप गंभीर गोष्ट आहे ती की त्या मुलींना झोपण्यासाठी बेड नव्हते. म्हणजे रात्रीच्या अंधारात एकाच वेळी 6 मुलींवर तो साप दंश करून जातोय आणि 3 मुली हॉस्पिटलाइज्ड होत आहेत आणि 3 मुली जागीच ठार होत आहेत. हा खूप गंभीर प्रश्न आहे. आणि त्याच्यावर पण जेव्हा तुम्ही वाढवान बंदर सारखे प्रोजेक्ट सुरू करतायत आणि त्याच्यामध्ये हजारो करोडो पैसे तुम्ही पाण्यासारखे वाहवतायत आणि आम्हा आदिवासींची जी जीवाची किंमत तुम्ही 4 लाख रुपये मोजतायत, खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की आदिवासींना तुम्ही भारताचं प्रथम स्तंभ म्हणतात आणि त्याच आदिवासी विद्यार्थ्यांसोबत, त्याच समाजासोबत तुम्ही असले अत्याचार करतायत. तर कुठेतरी आम्ही ह्याचा विरोध करतोय, जाहीर निषेध करतोय आणि आम्हाला हे मान्य नाही. तसंच जी पेसा भरती आहे आमच्या आदिवासी विभागासाठी, पेसा भरती हे एक योजना आहे की पेसा भरती थ्रू एमपीएससीचे जे एमपीएससीचे जे ग्रुप सी बी सी चे जे पोस्ट असतात ते आमच्यासाठी काढल्या जातात. ते स्पेशल पद असतात आमच्यासाठी, पण ती पेसा भरती ही केली जात नाहीये. कुठेतरी तुम्ही आम्हाला म्हणताय की 30 वर्षापर्यंत वसतिगृहात राहावं आणि तुम्ही भरत्याच टाकत नाहीये, तर मग आमचे विद्यार्थी हायर एज्युकेशन करून, म्हणजे असं म्हणतात ना की हे स्पेशल बेरोजगार झाले, असं तुम्ही कुठेतरी म्हणतायत का आम्हाला? जर तुम्ही आम्हाला म्हणतायत की तुम्ही 26 वर्षापर्यंत जर किंवा 30 वर्षापर्यंत जर वसतिगृहामध्ये राहा, तर आमच्यासाठी नोकऱ्याही अवेलेबल करून द्या. आम्हाला काही इच्छा नाही की 26-30 वर्षापर्यंत वसतिगृहामध्ये राहायचं, आमच्या आईबापाला सोडून इथे राहायचं, आमची ही इच्छा नसते. आम्हाला तुम्ही नोकरी अवेलेबल करून द्या. आम्ही 22 वर्षातच नोकऱ्या घेऊन आमच्या गावी पुन्हा जाऊ, आम्ही भवितव्य बघू. त्यामुळे आम्हाला म्हणायचंय, तुम्ही आमची संख्या कमी करण्यापेक्षा हॉस्टेलची संख्या वाढवा आणि मध्यवर्ती ठिकाणी हॉस्टेलची संख्या वाढवा, जेणेकरून आम्हाला जे त्रास होतोय, म्हणजे आपल्या पुण्यामध्ये जे फर्ग्युसन, मॉडर्न, गरवारे असे जे टॉप 5 कॉलेजेस आहेत, त्या कॉलेजमध्ये यायला सोलापूर बॉर्डरहून 2 तास खर्च होतात. 2 तास जायला, 2 तास यायला, 4 तास असेच खर्च होऊन जातात. त्यामध्ये काय होतं की आमच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याचा वेळ नाही मिळत. त्यामध्ये आमचे विद्यार्थी जॉब करून घरी पैसे पाठवतात आणि शिक्षण बी घेतात. त्यामुळे हेच म्हणायचंय की कुठेतरी आमच्यासोबत खूप अन्याय होतोय आणि तुम्ही आमच्यासोबत काही बरोबर करत नाहीयेत. महाराष्ट्र शासन तुम्हाला जाग आलीच पाहिजे. आणि जो विषय आहे पुन्हा बोगस आदिवासींचा, आमचं कसं आहे की आम्ही फर्स्ट लर्नर होत आमच्या फॅमिलीमधले.
तर जेव्हा आम्ही रिअल आदिवासी असून पण आमच्यावर काही प्रश्न असे येतात की आमच्याकडे 1950चा पुरावा नसतो, जस्ट बिकॉज की आमच्याकडे आम्ही फर्स्ट लर्नर आहोत आमच्या कुटुंबातले. तर हा प्रश्न येतो आणि त्यानंतर जे बोगस आदिवासी येतात त्यांना कुठेतरी जात प्रमाणपत्र हे असं म्हणजे खोटं नीटं बनवून दिलं जातं. तर आमची खूप महत्वाची मागणी आहे की जे बोगस आदिवासी आहेत त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी आणि जे ज्यांनी मतलब म्हणजे प्रमाणपत्र बनवून दिलाय त्यांच्यावरही त्यांनी कारवाई करावी, ज्यांनी प्रमाणपत्र बनवून दिलंय. कारण ही खूप गंभीर गोष्ट आहे की आमच्या तोंडातला घास तुम्ही कुठेतरी दुसऱ्यांना देतायत आणि आम्हाला कुठेतरी तुम्ही एक फुल स्टॉप लावतायत की तुम्ही शिक्षण नाही घ्यायचं. संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं नमूद केलं आहे, जेव्हा बजेट बनवाल तेव्हा अनुसूचित जाती आणि जमातींसाठी जो 1% बजेट असतो तो फक्त त्यांच्यासाठीच तुम्ही खर्च करावा. आपण कुठेतरी असं दिसून येत आहे की महाराष्ट्र सरकार आमचा पैसा दुसरीकडे वळवतंय. मग ते आता त्यांच्याकडून ते आपण प्रूफ मागायला हवे की नक्की तुम्ही आमच्यासाठीच तो सगळा पैसा वापरताय की कुठेतरी दुसरीकडे खर्च करताय. तर एवढंच आहे आणि राहुल गांधींसोबत काल भेटून खूप चांगलं वाटलं आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. आमच्या आंदोलनाला एक चांगलं सक्सेस रेट मिळत आहे आणि आज रोहित पवार दादा पण आले होते आणि ते दादा इथे आल्यानंतर त्यांनी जी आम्हाला म्हणजे डीप मध्ये माहिती मार्गदर्शन केलं आहे की आमच्या आदिवासींचा पैसा जो असतो तो कुठेतरी वळवला जातो दुसरीकडे आणि जे हे आहे की आम्हाला आमचा अधिकार मागण्याचा हक्क आहे. पण कुठेतरी त्यांनी जी आर मध्ये असं लिहिलं आहे की जर गॅप असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल मला MBBS करायचंय, मी नीटची एक्झाम देतेय, मी नीटची एक्झाम क्रॅक करूनही मला गव्हर्नमेंट कॉलेज जर मिळत नसेल तर ऑब्व्हियसली मी नेक्स्ट इयरला ट्राय करेल की मला गव्हर्नमेंट कॉलेज मिळावं. कारण माझी तेवढी ऐपत नाहीये की मी लाखामध्ये पैसे मोजेल त्या कोर्ससाठी. तर मी नेक्स्ट इयरला जेव्हा MBBS करण्यासाठी जाते नीटची एक्झाम क्रॅक करून मला गव्हर्नमेंट कॉलेजही मिळतं पण मला हॉस्टेल मिळत नाही. कारण त्याच्यामध्ये त्यांनी असं नमूद केलंय की 1 वर्षाचा जरी गॅप असेल तर तुम्हाला हॉस्टेल वसतिगृह फॅसिलिटी ही मिळणार नाही. तर मला हे म्हणायचंय की तुम्ही आम्हाला व्हॅलिड रिझन विचारा ना की तुम्ही 1 वर्षाचा गॅप का टाकला असावा, 2 वर्षाचा गॅप का टाकला असावा. प्रत्येकाचे रिझन्स हे वेगवेगळे असतील आणि व्हॅलिड आम्ही रिझन देण्याचा प्रयत्न करू. प्रयत्न काय, आमच्याकडे व्हॅलिड रिझन्स आहेत म्हणून आम्ही 1-2 वर्षाचा ड्रॉप आउट घेतो आणि नंतर आमचं एज्युकेशन कम्प्लीट करतो. त्यामुळे आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की जी आर मध्ये त्यांनी अटी टाकल्या आहेत त्या लवकरात लवकर रद्द कराव्या आणि आम्हाला यश मिळावं. काल तुम्ही राहुल गांधींना भेटलात आणि तुमचा व्हिडिओ आता सध्या प्रचंड व्हायरल होतोय. राहुल गांधी म्हटले की मी स्वतः तुमच्या आंदोलनात यायला तयार आहे आणि मी असं ऐकलंय की त्यांचे जे दिल्लीची जे महत्वाची टीम आहे राहुल गांधींच्या जवळचे ती लवकरात लवकर इथल्या आदिवासी विद्यार्थ्यांसोबत इथल्या आंदोलनाला भेट देणार आहेत आणि त्यांनी पाठिंबा तर जाहीरच केलाय. एकूण काय अनुभव होता की एवढा मोठा नेता, लोकसभेचा विरोधी पक्ष नेता तुमच्याशी बोलतोय, तुम्हाला तो प्लॅटफॉर्म मिळाला, एकूण काय कसा अनुभव होता राहुल गांधींसोबत? खूप छान अनुभव होता. मुळात विरोधी पक्षाचे नेते आहेत ते आणि केंद्राचे नेते आहेत ते. तर आम्हाला कुठेतरी माहिती होतं की आपली जर हाक जी आहे ती महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचत नाही. आपल्या पुण्यातच जर लोकांना माहिती नाही की आदिवासी विद्यार्थी कोणत्या गोष्टींची मांग करतायत तर आम्हाला एवढं ठामपणे माहिती होतं की आपण एखाद्या नेत्याकडे जर आपली हाक पोहोचवू, ते पण मोठ्या स्टेजवर आपण बोलून हाक पोहोचवू तर कुठेतरी आपल्याला न्याय मिळेल आणि ते नेते जे आहेत ते आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतील. आणि तो रिस्पॉन्स ही चांगला होता जेव्हा राहुल सर म्हणतायत की आप मुझे बुलाओ मैं जरूर आऊंगा, अगर आपने मुझे इन्व्हाइट किया तो मैं आपके साथ बैठूंगा. म्हणजे ह्यावरून असं कळत आहे की राहुल सरांना एकतर विद्यार्थ्यांची खूप कळकळीची त्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचतायत आणि प्लस ते शिक्षित आहेत, एज्युकेटेड आहेत, त्यांना कळतं त्यांच्या म्हणजे प्रत्येक समाजाबद्दल त्यांना भावना आहेत. आणि जेव्हा माझी सहकारी मैत्रीण जेव्हा तिथे मुद्दे मांडतीये, मराठीमधून मुद्दे मांडतीये, तर एक ती चांगली बाब आहे आमच्यासाठी की तिने पुण्यामध्ये राहुल सरांसमोर मराठीमधून आमचे मुद्दे मांडले. जरी का काही मुद्दे राहिले असतील किंवा नाही, तिने पूर्ण मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला जो सक्सेस मिळालाय आणि राहुल सरांनी जो आमच्यासोबत संवाद साधलाय की मी तुम्हाला सपोर्ट करेल, तर मुळातच आजची जी गर्दी बघून तुम्हाला एवढं तर कळलंच असेल की महाराष्ट्र सरकारने थोडी तरी
डोळे उघडलायत त्यांचे की आता ही मुलं काही गप्प बसणार नाहीयेत. त्यानंतर जेव्हा आम्ही दोघी जणी स्टेजवर बोललो तर कालची आपल्या मुख्यमंत्र्यांची एक स्टेटमेंट आहे की ते विरोधी पक्षाचे काही मुलं आहेत जे बोलतायत आदिवासी नाहीयेत तर त्यांच्यावर त्यांची तुम्ही हे करा म्हणजे पडताळणी करा की ते नक्की कोण आहेत. तर ठीक आहे, तुम्ही घेऊ शकता दखल आमची, बघू शकता की आम्ही आदिवासी आहोत की विरोधी पक्षाचे कोणीतरी बोलणारे कार्यकर्ते आहोत. तर तुम्ही आमची दखल घेऊ शकता, कारण आज जेवढी गर्दी आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी इथे बसली होती ना तेवढीच गर्दी आम्हाला सेफ करण्यासाठी आमच्या मागे उभी राहील. राहुल गांधींशी तुमचा संवाद झाला. राहुल गांधींनी एक पाठिंबा दिला आणि मी स्वतः येईल आंदोलनाला, मला बोलवा, हे सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आणखी जास्त अवेअरनेस, जागरूकता पसरली का मुद्द्याला घेऊन आणि आंदोलनाला घेऊन? हो, मुळातच. कारण जिथे आम्ही दोघी जणी त्या स्टेजवर होतो आम्हाला लाईव्ह बघितलं जात होतं त्या प्रोटेस्ट मध्ये आणि आमचे मुळात जे उपोषण करते त्यांची जी म्हणजे परिस्थिती आहे ती खूप गंभीर आहे. म्हणजे तो एक दादा आहे, तो त्याच्या लिव्हरला प्रॉब्लेम होतोय आणि एक जो दादा आहे त्याची किडनी ड्राय झाली आहे. तर त्यांच्या कुठेतरी फिजिकल कंडिशनवर खूप गंभीर परिणाम होतोय त्या गोष्टीचा. आणि जी आमची या दोन बहिणी उपोषणाला बसलायत त्यातली एक ताई ससूनला ऍडमिट होती, ती आज दुपारी मे बी आणली असेल वसतिगृहामध्ये. आणि जेव्हा आमचं ते वक्तव्य बघतात ऑन स्टेज राहुल गांधींसमोर, एवढ्या पब्लिक समोर, आणि त्यांच्या मुली न घाबरता न थरथर कापता एवढ्या हजारो पब्लिक समोर जेव्हा आपला मुद्दा मांडतायत तर आमचे उपोषणकर्ते मुळात आणखी तेजाने भरलायत की आम्हाला काही झालं तरी आपण हे उपोषण काही सोडायचं नाही, आपल्या मागण्या पूर्ण घेतल्याशिवाय आपण माघार घ्यायचा नाही. त्यामुळे आम्हाला प्रतिसादही मिळाला की उद्याला आम्ही ट्राय करू आदिवासी विकास मंत्र्यां थ्रू की आम्ही सीएम सोबत चर्चा करावी आणि ती पॉझिटिव्ह चर्चा होईल अशी आम्ही आशा करतोय. आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळावा आणि इथेच कुठेतरी आमच्या उपोषणाला आणि आमचे भावंड जी उपोषणाला बसलाय त्यांच्या शरीराची जी गंभीर परिस्थिती झालीये ते कुठे थांबावं कुठेतरी, आणि आमच्या पण अभ्यासाला एक सुरळीत पुन्हा सुरुवात व्हावी हीच आता आमची एक इच्छा आहे. सुचिता, तुम्ही पहिल्यांदाच राहुल गांधींना भेटला होता, पण तुम्ही खूप कम्फर्टेबली त्यांच्याशी निर्भयपणे बोलत होता. तर एक म्हणजे बॅक ऑफ द माइंड असं चालू होतं का की एवढा मोठा नेता आहे आणि आपण एवढ्या कम्फर्टेबली, तो कसं म्हणजे ते कुठनं आलं की एवढ्या व्यवस्थितपणे तुम्ही मुद्दे मांडले? मुळात तर राहुल गांधीजी जे आहेत ते खूप कम्फर्ट झोन मध्ये ठेवणारे व्यक्तिमत्व आहेत. आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला असं सेकंडसाठी वाटलं नाही की आपण थरथर कापावं किंवा आपल्या शब्दामध्ये अडखळा यावा. कारण तिथे गेल्यानंतर आमच्या नजरेसमोर ते एकच होतं की आपल्याला आपल्या मुलींचे प्रश्न मांडायचे आहेत, आपल्या प्रोटेस्टचा विषय मांडायचा आहे, कुठेतरी आपल्याला इथून एक सक्सेस रेट घेऊनच जायचंय. त्यामुळे तिथं गेल्यानंतर भीतीचा प्रश्नच कुठे आला नाही आणि भिडसावलाच नाही. आणि निर्भीडपणे आम्ही बोललो, तिथे आमचे प्रश्न मांडले. आणि जो पब्लिकचा रिस्पॉन्स होता आम्हाला की काही असो, कोणत्याही कम्युनिटीचे तिथे आलेली लोक असोत, त्यांनी जो रिस्पॉन्स दिला आमचे प्रश्न ऐकून की हे आदिवासी समाजाचे विद्यार्थी आहेत आणि कुठेतरी हे प्रोटेस्ट करतायत, ह्यांच्यासोबत अन्याय होतोय. तर एक राहुल गांधींमुळे आम्हाला तो स्टेज मिळाला, ऑन स्टेज आम्ही बोललो, त्यातल्या त्यात एकाच कम्युनिटीच्या 2 विद्यार्थिनींना आम्हाला चान्स मिळतोय, ही खूप महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. आणि राहुल गांधींजींच्या जी टीम होती ज्यांच्या थ्रू आम्ही गेलो होतो ते आम्ही त्यांच्यासाठी खूप थँकफुल आहोत. आणि त्यांनी जी आमची मदत केली ती आम्ही आयुष्यात कधी विसरणार नाही. आणि जर हे आंदोलन असंच सुरू राहिलं तर नक्कीच आम्ही राहुलजींना बोलवू आमच्या प्रोटेस्टमध्ये आणि अशा नाही तशा आमच्या मागण्या आम्ही पूर्ण करूनच घेऊ. कालच्या कार्यक्रमानंतर म्हणजे खूप मोठा कार्यक्रम झाला आणि मी खूप मुलींशी बोललो, तर प्रत्येकाचा वेगवेगळा टेक अवे. कोणी म्हणतंय की राहुल गांधींनी हा संदेश दिला, मला ही गोष्ट खूप आवडली, त्यांनी सिक्युरिटी विषयी बोललं, कोणी म्हणतंय त्यांनी शिक्षणाविषयी बोललं. तर तुझा टेक अवे काय होता? म्हणजे 15,000 मुली तर समोर होत्या, पण तू स्टेजवर होती, सगळ्यात जवळ तू होती राहुल गांधींसोबत. तुझा राहुल गांधींनी जो काल छात्रों की गूंज नावाचा जो कार्यक्रम झाला त्याच्यामधनं तुला काय संदेश मिळाला? तुला काय वाटतंय? एकतर ती पर्सनॅलिटी खूप मोठी आहे आणि त्यातल्या त्यात त्यांनी जे 2 मुद्दे मांडले होते की फ्रीडम आणि सिक्युरिटी,
त्या विषयावरच बोलायचं होतं ना. आम्ही कुठेतरी एक वेगळा मुद्दा मांडला आमच्या प्रोटेस्टचा आणि त्यांनी त्याला एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला, की म्हणजे त्यांनी जरी दोन्हीच सब्जेक्ट निवडले असतील तरी आमच्या प्रोटेस्टचा त्यांनी मुद्दा मांडू दिला तिथे आणि पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला. तर आम्ही खूप त्याच्यासाठी आभारी पण आहोत आणि खूप हॅप्पी आहोत आम्ही. बट तिथं गेल्यानंतर जेव्हा एवढ्या मोठ्या पर्सनॅलिटीला आपण बघतो आणि कुठेतरी एक आपल्या मनात दडपण असतं की एवढी मोठी पर्सनॅलिटी ना आपण ऑन स्टेज आहोत, त्यांच्या समोर आहोत, तर एक ते वेगळंच आपण आभाळात उडल्यासारखं आहे की एवढी मोठी पर्सनॅलिटी, मग ते कोणत्या विरोधी पक्षाची असो किंवा ते सध्याचे कार्यकर्ते असोत, पण राहुलजी तर ती पर्सनॅलिटीज खूप नेक्स्ट लेवल आहेत. म्हणून आमचं जे म्हणजे हे अनुभव होता तो खूप चांगलाच होता आणि थँक्यू. शेवटचा प्रश्न, सुचिताला आयुष्यामध्ये काय बनायचं आहे, तिचं काय स्वप्न आहे आणि त्याकरिता ती कशा पद्धतीने काम करणार? माझं तर एकच स्वप्न आहे की लवकरात लवकर मला नोकरी मिळावी, मी माझ्या आई वडिलांना सपोर्ट करावं, कारण मला भाऊ नाहीये, मुळात मी एकटीच आहे. माझ्या 3 बहिणींची लग्न झालेत, मी शेवटची आहे जी शिकतीये आणि लग्नाचा विषय माझ्या घरचेही माझं काढत नाही की हिला शिकायचंय तर हिला शिकू द्या. इन फ्युचर मी कॉम्पिटिटिव्हची तयारी करते, तर इन फ्युचर मला लवकरात लवकर पोस्ट मिळावी. त्यातल्या त्यात त्याला जोडूनच एक माझं स्वप्न आहे की जर मला चान्स मिळाला अब्रॉड एज्युकेशनचा तर अब्रॉड एज्युकेशनसाठी मी ट्राय करेन. मुळात ह्या वर्षी मला चान्स मिळाला होता, साऊथहॅम्प्टन आणि ब्रिस्टल युनिव्हर्सिटीला माझं सिलेक्शनही झालं होतं, पण अनफॉर्च्युनेटली मला आपल्या महाराष्ट्र सरकारची स्कॉलरशिप जी आहे ती ह्या वर्षी अवेलेबल होऊ शकली नाही. पण जेव्हा दिवाळी सीझन सुरू होते तेव्हा मी पुन्हा अप्लाय करेल आणि आय विश की मला तेव्हा स्कॉलरशिप ते अफोर्ड करतील आणि मला चान्स मिळेल अब्रॉड एज्युकेशनचा. तिकडे जाऊन मी आता आर्ट्समध्ये शिकतेय तर मला कुठेतरी वाटतं की मी सायन्समध्ये शिकावं, तर मी जर मला अब्रॉड एज्युकेशनचा जर चान्स मिळतोय तर मी आउट ऑफ इंडिया जाऊन मी सायन्स विषयी चूज करेन. सुचिताचे आदर्श स्थान कोण आहेत, प्रेरणास्थान कोण आहेत? इतकी ऊर्जा कुठनं येते, ही प्रेरणा कुठनं येते? माझी आई. ती मुळात अनएज्युकेटेड आहे, पण ती जेव्हा म्हणते की बाई मला तू एवढं शिक की मला तसं घर बांधून देशील, ती एक गोष्ट. आणि मी आज इथे उभी आहे, त्यातल्या त्यात माझे जे म्हणजे शिक्षक आहेत, जे 11वी-12वीचे शिक्षक मनीष घायाळ सर, त्यांचाच एक विषय आहे की त्यांनी एका वर्षाचा ड्रॉपआउट घेतला होता, त्याच्यानंतर त्यांनी बीएड केला आणि टीईटी देऊन ते शिक्षक आता आहेत. ते माझ्यासाठी इन्स्पायर्ड आहेत की त्यांनी कुठेतरी त्यांनाही वाटायचं की आता नाही होऊ शकत, आता मी कुठेतरी सुसाईड करावं, बट नाही, त्यांनी माघार नाही घेतली आणि ते आमच्याच समाजातले मुळात आहेत. सो घायाळ सर ते माझे इन्स्पिरेशन आहेत आणि जे माझ्या गावचे जे आमदार आहेत राजेश पाटील सर, त्यांना मी धन्यवाद करते, कारण त्यांच्या थ्रू मी पुण्यात आले. सो ते मला माझ्या बापासारखं मला सपोर्ट करतात आणि माझे पप्पा तर माझ्यावर खूप विश्वास करतात की माझी ते जरी अनएज्युकेटेड असले तरी त्यांना एवढं ठामपणे माहितीये की माझी मुलगी जे करेल ते तिच्या भवितव्यासाठी आणि आमच्यासाठी चांगलंच असेल, ती चुकीची गोष्ट करणार नाही. म्हणून त्यांचा जो अनकंडिशनल जो भरोसा आहे माझ्यावर, तो मी कधी तुटू देणार नाही. आणि माझी फॅमिली जी आहे, जे माझं कम्फर्ट झोन आहे आणि इन्स्पिरेशन आहे. सुचिता, एक शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रातील देशभरातील विद्यार्थ्यांना तू काय संदेश देशील? तुझा हा एकूण जी काही तुझी जर्नी आहे त्याच्याबद्दल थोडक्यात तू काय संदेश देशील? मुळात माझं तर म्हणणं हेच असेल सगळ्या स्टुडंट कम्युनिटीला की शिक्षण कुठेतरी थांबू नका, डिप्रेस्ड होऊ नका. सक्सेस मिळेल, जेव्हा मिळायचं तेव्हा मिळेलच, आपण प्रयत्न सोडायला नकोत. आणि माझ्या आदिवासी बांधवांना मी हेच म्हणेल की आपल्या मागण्या तर पूर्ण होतीलच, पण शिक्षणाला फुल स्टॉप देऊ नका. शिका, शिक्षण कधीच वाया जात नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर आजचं जे उदाहरण की आम्ही शिकतोय, संघटित होतोय आणि संघर्ष करतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये खूप जास्त इज्जत आहे. आणि स्टुडंट लोकांना मी हेच म्हणेल की कुठे एक तुमची जिद्द कमी होईल तर आपल्या आई वडिलांकडे बघा की त्यांना तर आणखीन जास्त कुठेतरी प्रॉब्लेम्स फेस कराव्या लागले असतील, पण आणखीन ते सर्व्हाइव्ह करतायत, तर आपण तर काहीच नाही होत. त्यांना कुठेतरी खायलाही मिळत नव्हतं आणि आज आपण पुण्यासारख्या ठिकाणी जर शिकतोय, मुंबई सारख्या ठिकाणी जर शिकतोय आणि आपल्याला खायला मिळतंय,
तर आपल्याला सर्व्हाइव्ह करण्यासाठी आपल्याकडे जर अन्न आहे तर आपण काहीही करू शकतो. आणि स्टुडंट कम्युनिटी जेव्हा एकत्र येते तेव्हा अख्खा देश पेटून उठतो, हेच मला म्हणायचं आहे. आणि स्टुडंट कम्युनिटीची जी पॉवर आहे ती जेन्झीज जे आहेत ते खूप पॉवरफुल आहेत आणि ती पॉवर तशीच कायम राहील, हे मी सगळ्यांना मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न करते. थँक्यू सुचिता, तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि आमच्या प्रेक्षकांसाठी आमच्यासोबत बोलला. थँक्यू ऑल. मला बघत असतील तर, माझ्या वसईमधून पण हे मला बघत असतील. थँक्यू आई. आज कुठेतरी तुला अभिमान वाटेल माझा की माझी मुलगी बोलतीये. माझ्या पप्पांना अभिमान वाटेल, राजेश पाटील सरांना अभिमान वाटेल की त्यांनी पाठवलेली मुलगी, त्यांची मुलगी कुठेतरी तिथे जाऊन वाया गेलेली नाहीये. ती पुढे शिकतीये, पुढे पाऊल टाकतीये. आणि माझ्या शिक्षकांना, जे माझे प्राथमिक शाळेचे आणि माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेचे कॉलेजचे जे शिक्षक होते, त्यांना मी हेच म्हणू इच्छिते की तुम्ही चिंता करू नका. इथनं रिकाम्या हाताना तर मी येणार नाही. आदिवासी कम्युनिटी आहे, मी वारली समाजाची मुलगी आहे. मी वारली म्हणून आपल्या वसईमध्ये नक्कीच एक ते पाऊल टाकेल जे तुम्हाला अपेक्षित आहे माझ्याकडून, की ही मुलगी काहीतरी करूनच बाहेर पडेल. आणि बस एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू सुचिता, ऑल द बेस्ट. सुचित्रा बागेसारखी इतकी इंटेलिजंट मुलगी जी अब्रॉडला शिक्षण घेऊ पाहते आणि हे संविधान तिला ज्या इक्वॅलिटीचं प्रॉमिस करतं, महाराष्ट्र शासन तिला स्कॉलरशिप मिळू देत नाहीये, स्कॉलरशिप त्यांच्याकडे नाहीये म्हणून तिला विदेशात जाता येत नाही. अशा अनेक समस्या आहेत ज्या हे सरकार सोडवू शकत नाहीये. जे आपण सुचित्राशी बोलूनही जाणवलं. देशभरात, महाराष्ट्रभरात आदिवासी समाजातील विद्यार्थिनी आज रस्त्यावर आहेत, आंदोलन करतायत, तरीही सरकार त्यांची दखल घेत नाहीये. राहुल गांधींनी आता सुचित्रा असेल किंवा निशा असेल यांना शब्द दिलाय की मी तुमच्या आंदोलनामध्ये येईल. तर आता पुढे काय होतंय आपण बघतच राहूयात. धन्यवाद. EG न्यूजला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, हाईपचं बटन दाबा, कमेंट करा. तुमच्या ज्या काही एकूण या सगळ्या विषयावरती तुमचं जे काही मत असेल त्यावर कमेंट्स करा. कॅमेरामॅन यश सोबत मी ऋषिकेश खंडाळे. तुम्ही पाहताय EG न्यूज. थँक्यू.